भुजबळ यांच्या नाराजी नाट्यामुळे आता विरोधकांकडून सुद्धा टीका केली जाते आणि यावर प्रतिक्रिया दिली जाते। उद्धव ठाकरेंची या संदर्भातली प्रतिक्रिया समोर आली ती म्हणजे अशी की भुजबळ अधूनमधून संपर्कात असतात असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आणि उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया आलेली आहे। अन्य ओबीसी मंत्री झाले, भुजबळांना खटकले असं म्हणत मनोज जरांगेंनी देखील भुजबळांच्या नाराजीवर बोचरी टीका केली। भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण पाहतोय आता विरोधक सुद्धा यावर तोंडचूक घेताना दिसत आहेत। उद्धव ठाकरे यांनी या संदर्भातलं एक वक्तव्य केलं आणि त्यातून काही नवे संकेत समोर आलेले आहेत। तर इथे मनोज जरांगे यांनी सुद्धा या संदर्भात बोलताना बोचरी टीका केलेली आहे। भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात। आधी मंत्रिपद मिळालं तर वरती पक्ष चांगला होता, आता पक्ष वाईट। आता फडणवीसच्या विरोधात तू आता ओबीसीला उठिणार, तू आहे मंत्रिपदासाठी, तुला मध्ये जायचं दिसतंय पुन्हा। हे असले दलिंदर विचाराचे लोक काही कामाचे नाहीत। स्वतःला दिलं की मग अन्याय नाही ओबीसीवरती, मग ती पक्ष चांगला, पक्षाचा नेता पण चांगला तुला मिळाला आणि तुला नाही मिळालं, तुला खपा ना, त्याला खपा नाही। बाकीचे जे ओबीसीचे झालेत ना मंत्री, त्याला खपा नाही, त्याला पाहिजे सगळं खायला लागतं त्याला एकट्याला, दुसऱ्याला नाही, मग लगेच अन्याय होतो। काय अन्याय नाही, काही नाही।